मागच्या आठवड्यात अशाच मॅचला आमिर शेखनी जे केलं होतं काम तेच आता जुबेरनी काम केलंय. हडपसर टीमचा कॅप्टन लगेच पाठवायचं इथं. हडपसर कॅप्टन 4 नंबरच्या प्लेअरचं नाव लिहिलंय ते लक्षात येत नाहीये. हडपसरचा एक प्लेअर इथं यायचं लगेच अर्जंट. मॅच चालू करायची आपल्याला. हडपसर टीम चला. तुमच्या एका प्लेअरचं नाव समजत नाहीये. गोरखराम है क्या कुछ? तो आपका नाम ही नहीं है, लिस्ट में नाम नहीं है. हाँ ओमसा. थांबा इथे जी नाव थांबा जरा इथे. गोरखराम 2 मिनिटं नाव चेक. थांबा जरा इथे. हे पहिलं बाहेरचं बाजूला व्हा. तुम्ही एका बाजूला. आणि इथे आता नुकतीच माहिती मिळते ज्या फलंदाजाने बॅक टू बॅक इथे 4 षटकार खेचून काढले त्या संघातील संघनायकाची झोनल संघामध्ये निवड झालेली आहे. अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवा. जुबेर यांची झोन मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. आणि आत्ताच नुकतीच माहिती आपल्याला मुख्य आयोजक अनिलजी बेलकर साहेबांनी इथे कळवलेली आहे की जुबेर यांची झोन संघामध्ये त्यांची निवड झालेली आहे. ओमसा आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये आहे आणि गोलंदाजी मार्कवरती. चला चेंडू द्या आतमध्ये. चला चेंडू घ्या. मॅचला सुरुवात करून घ्या. काय मॅच झाली पण पैसे वसूल झाले बरं का आयोजकांचे. मॅच इथे एवढी भारी झाली. पैसे खऱ्या अर्थाने इथे जे इन्व्हेस्ट केलेत ते वसूल झाले. काय फटकेबाजी आहे. फटकेबाजी नाही षटकारबाजी. ओमप्रकाश आपण पाहतो स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय काय ना निखिल. 5-5 हजार ना. सुनील सरांकडून आहे का? एका प्लेयरला इथे प्रतापगड हडपसर या संघाला इथे एक पारितोषिक येत आहे आणि ते पारितोषिक आपल्याला इथे सांगण्यासाठी आपण पाहिलं तर नवकार मेडिकोच कडून नवकार जेनेटिक यांच्याकडून 100 युनिट प्रत्येक खेळाडूला ते प्रोडक्ट फ्री देण्यात येणार आहे. प्रत्येक खेळाडूसाठी 100 युनिट प्रत्येक खेळाडूला इथे फ्री देण्यात येणार आहे. सुनील सिंघवी आणि ही विकेट गेलेले. अजून अंपायरनी कॉल दिलेला नाहीये. सुनील सिंघवी यांनी एक बक्षीस जाहीर केलेलं आहे की विजेता संघ प्रतापगड हडपसर 11 यांनी मॅच जिंकल्यामुळे त्यांना नवकार जेनेटिक्स यांच्याकडून 100 युनिट म्हणजे एका प्रॉडक्ट कोणताही प्रॉडक्ट असू द्या तुमचा सिरप असेल टॅबलेट असेल कॅप्सूल असेल एका ह्याचे 100 युनिट प्रत्येक प्लेयरला मिळणार आहेत. 100 युनिट एका प्लेयरला म्हणजे डिवाइड बाय 11 ते 13 असे प्रत्येक प्लेयरला 100 युनिट मिळणार आहेत. सिरप असेल टॅबलेट असेल किंवा कॅप्सूल असेल हे एका प्लेयरला 100 युनिट. धन्यवाद सिंघवी सर.
इथे अगोदरच्या चेंडूवरती जोरदार अपील केली, परंतु त्यानंतर इथे मात्र चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या होते ती 11 धावा निखिलच्या बॅटमधून. निखिलने मला वाटतं सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी केलेली आहे. अकरा धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू अलॉंग दी कार्पेट. तिथे बॅक टू बॅक तिसरा चौकार निखिलच्या बॅटमधून. 4 धावा. दोन षटकांचा पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. धावसंख्या होते ती 15 धावा. मागच्या मॅचचा हिरो आणि त्या हिरो बरोबर सर्वांची सेल्फी इथे सुरू आहे. आणि त्याचबरोबर जुबेर यांची झोनलच्या संघामध्ये देखील निवड झाली आहे. एक चांगली बातमी इथे मिळते. आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर अप्रतिम अशी फलंदाजी आणि त्याच दरम्यान संघाला विजयाच्या दिशेने 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असताना 4 षटकार मारणं सोपी गोष्ट नाहीये. इथे मात्र जोरदार अपील केली जाते. काय पंचांकडे फक्त अपील करा. चला तुम्ही एकत्रित गोळा होऊ नका. 20 मिनिटं लक्षात ठेवा. रिव्ह्यू खेळाडूला नाहीये. हा चेंडू मात्र हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. दुसऱ्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने झाली. काहीसा अपील देखील तिथे करण्यात आला, परंतु तो अपील इथे पंचांनी फेटाळून दिलाय. धावसंख्या होते ती 16 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण निखिल याला पाहतोय. 4 चेंडूमध्ये 12 धावेंवरती तो नाबाद आहे. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा इथे येईल. लेगबाय स्वरूपाची इथे 1 धाव आहे. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. 17 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे दुसरं सुरू आहे जे पॉवर प्लेचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 18 धावा. धावसंख्या होते ती 18 धावा. षटक क्रमांक दुसरं. काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चेंडू इथे डॉट बॉल आहे. निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला प्रदीप याची देखील पाहायला मिळते. आतापर्यंत 1 2 3 तीनच धावा खर्च केल्यात. डान्सिंग डाऊन द विकेट आणि पुन्हा एकदा चौकार. निखिलची बॅट मात्र इथे चौकारांची भाषा बोलते. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ.
धावसंख्या होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती. इथे गोलंदाज सचिन. षटक क्रमांक 3 ची इथे सुरुवात होते. सचिन गोलंदाजी मार्कवरती आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात होईल. 22 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला जातोय. ओमसाच्या बॅटमधून आपण पाहतोय 1 धाव इथे घेतली जाते. म्हणजे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत या जोडीचं कॅल्क्युलेशन जर पाहिलं ना तर जास्तीत जास्त चेंडू हे निखिलला खेळण्यासाठी दिले जातात. पुन्हा एकदा बिगिट. क्षेत्ररक्षण इथे खराब आणि चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा नशिबाची साथ निखिलला मिळतोय. 4 धावेंसाठी चौकार. 27 धावा झाल्या. चौकार इथे मोठा प्रहार. इथे मात्र षटकार. 6 धावा. क्या बात है. जाऊ द्या ना बाळासाहेब. षटकाराने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 33 धावा. इथे पुन्हा एकदा सुरेख इथे बॅट फिरवली जाते आणि इतक्या वेगात आहे ना की मिस टाइम फटका देखील षटकार जाऊ शकतो, चौकार जाऊ शकतो. जे प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याची ताकद आहे निखिल मध्ये. आतापर्यंत 33 धावा झाल्यात. पुढचा चेंडू सचिन याचा. स्विचिटचा प्रयत्न. आता इथे सरळ हाताने धावा येत होत्या. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न इथे फसलाय. जे स्विचिट आहे ना जो परफेक्ट खेळतो म्हणजे सातत्याने जर प्रॅक्टिस असते ना त्यानेच त्याचा प्रयत्न जास्त करावा. जे कोणी येऊन फिरवून काही उपयोग नाही. इथे हलक्या हाताने बघा प्रॉपर टायमिंग केलं. 1 धाव तर मिळते. चेंडू निर्धाव जाण्यापेक्षा एकेरी धाव कधीही चांगली. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 34. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. 3 ओव्हर 34. चला ड्रिंक टाइम लगेच घेऊन जा. तोपर्यंत डीजे मास्टर एखादं सुमधुर संगीत वाजवा प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी.
षटक क्रमांक इथे मैदानामध्ये चौथ्याची सुरुवात होते आहे. गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत सर्वात चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रदीप इथे गोलंदाजी मार्क वरती आहे, परंतु स्ट्राईकला आपण निखिल याला पाहतोय. 34 धावा झाल्यात आणि 34 मधल्या 27 धावा या निखिलच्या बॅटमधून आल्यात. 12 चेंडू आणि 27 धावांवरती तो नाबाद आहे. 34 धावा 3 षटकांमध्ये. वा, हाय अँड हँडसम चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. निखिल चांगला मान. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 40 धावा. चौथ्या षटकाची सुरुवात इथे षटकाराने केली आहे. इथे चेंडू हवेमध्ये, इथे प्रयत्नही झाला नाही. चेंडू सीमारेषा पार आहे. षटकार आहे. 6 धावा आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जाऊ द्या ना बाळासाहेब. बाळासाहेबांचा चेहरअप चांगला आहे. ये होईना बात. एन्जॉय तर झालाच पाहिजे. फुल एनर्जेटिक बाळासाहेब. बॅक टू बॅक 2 षटकार निखिलच्या बॅटमधून येतात. धावसंख्या 46. पुढच्या चेंडूवरती मात्र कुठल्याही प्रकारची धाव नसेल. इथे चेंडू निर्धाव आहे. निखिल आतापर्यंत 15 चेंडूंमध्ये 39 धावांवरती नाबाद आहे. पहिली एक हाफ सेंचुरी त्याच्या नावावरती आहेच. निखिलच्या प्रत्येक षटकारामागे अनिलजी बेलकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक द्या. 500. चला, एक 500 तर आलेत. धावसंख्या 52 धावा. जाऊ द्या ना बाळासाहेब. आम्ही नाही बोललो, ते बोलले. पुन्हा एकदा बिग हिट. 1000 झाले. 52 + 6 58 धावा. क्या बात है. आणि इथे निखिलच्या 50 धावा पुन्हा पूर्ण झाल्यात. दुसरी हाफ सेंचुरी. निखिल बॅट दाखवावी लागेल. येस, काय 250 बॅक टू बॅक. निखिल कामठे, क्या बॅटिंग आहे. निखिल कामटे याला पारितोषिक येत आहे. ज्यावेळेस विजेत्या संघाला आपण 100 युनिट्स जे फ्री दिलेत, इथे निखिलसाठी 200 युनिट्स आहेत जे फ्री देण्यात येणार आहेत. नौकार जेनेटिक्स यांच्याकडून 200 युनिट्स फ्री. कुठलेही 200 युनिट्स, म्हणजे त्यामध्ये टॅबलेट्स आहेत, सिरप आहे आणि कॅप्सूल्स आहेत. 200 युनिट फ्री. क्या बात आहे. आज पारितोषिकांचा वर्षाव होतोय. भर उन्हामध्ये पारितोषिकांचा पाऊस. फक्त यामध्ये भिजू नका. इथे वाईट बॉल हे घडणारच होतं. 59 धावा झाल्या. जाऊ द्या बाळासाहेब, बसून घ्या आपलं. बाळासाहेब अग्रेसिव्ह फार झालेत. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. फार धावा इथे खर्च झाल्यात, प्रमाणापेक्षा जास्त. 60 धावा झाल्यात. चौथं षटक अजूनही चालूच आहे. पुन्हा षटकार. 1500 रुपये. 66 धावा झाल्यात.
धन्यवाद डीजे. या षटकामध्ये तब्बल 32 धावा खर्च झाल्यात. सर्वात महागडं षटक 32. एका षटकामध्ये 32 धावा. बघा मागच्या षटकामध्ये 4 षटकार बघितलेत, या षटकामध्ये 5 षटकार बघितलेत. मगातपासून आपण तीच चर्चा करत होतो. सकाळी वातावरण काहीसं शांत होतं, सूर्यनारायण दिसत नव्हते, आता सूर्यनारायण प्रगटलेत. मला ऐकायचं आहे. 66 झाल्यात. बॉलर नेम सर, बॉलर नेम सर, बॉलर नेम विलास. इथे एकच धाव निघणार आहे, मला माहितीच आहे. 2 काढण्याचा प्रयत्नच नसेल. एकच धाव. नाही ओमसा यांचा रोल कळलेला आहे. बाळासाहेब तुम्हाला किती पाहिजेत? एकच पाहिजे होती बस. 67 धावा झाल्यात. त्या षटकारांचे किती झालेत? 1,500 ना. मोजत राहा तुम्ही. वाईड बॉल आहे. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 68 धावा. 68 रन्स. 68 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल का? एकच धावा आहे. उलट सुलट 69. 69 धावा. एकोणसत्तर धावा. इथे मला वाटतं आज समालोचन कक्षामध्ये फार मोठी मजा सुरू आहे. ओमसा यांचा रोल. पुन्हा एकदा एकच धाव. 70 धावा झाल्यात. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. धावसंख्या होते ती 70 धावा. इथे मात्र काय गोलंदाजी आहे. वा, जे फलंदाजाचं नुसतं कौतुक करून चालणार नाही. ते गोलंदाजाने देखील इथे फलंदाजाला रोखून ठेवलाय. जो फ्लो आहे तो इथे थांबवलाय. शेवटचा चेंडू आहे. 70 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव आहे. या षटकामध्ये किती धावा खर्च झाल्यात? फक्त 4 धावांचं षटक आहे. गोलंदाज देखील अप्रतिम कामगिरी करतोय. वा, आणि त्यामध्ये एक चेंडू अवांतर आहे. 2 म्हणजे 2च धावा खर्च केल्यात. 5 वर 70. चला, शेवटचे 6 चेंडू. पहिल्या डावातील चांगली गोलंदाजी या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिली. विलास यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली. षटक क्रमांक मैदानामध्ये 6वं सुरू होत आहे. पहिला चेंडू इथे काय, वा, धावबादची संधी. तरी देखील इथे फलंदाज धावबाद आहे. इथे पहिला फलंदाज तो देखील धावबादून तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अमोल कटके. सत्तर धावा झाल्यात. नवीन बॅटर इथे अमोल येतोय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक.
इथे मिस टाइम स्ट्रोक काय, चेंडू हवेमध्ये झेल इथे सुटलाय. नाही, नशीब पण आहे ना बहादूर लोकांचा इथे साथ देते. कारण आपण पाहिलं तर जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. आणि यश मिळण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ना त्याला नशिबाची देखील साथ मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 72 धावा झाल्यात. अजूनही आपण पाहतोय काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. 72 आणि 6 78 धावा. पुन्हा एकदा बिग हिट. आउट ऑफ द स्टेडियम. सर्वात लांबवरचा षटकार आहे आतापर्यंतचा. 120 मीटर. जाऊ द्या ना बाळासाहेब, आपल्याला मीटर कुठं मोजायचा आहे, षटकार मोजायचा आहे. किती झालेत? 2500 ना. पैसे किती झाले? 2500. हा 66 आणि 6 72 धावेंवरती तो नाबाद आहे. धन्यवाद डीजे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. 84 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू इथे असेल पहिल्या इनिंग मधला. चौऱ्याऐंशी आणि 6 90. 91 धावा जिंकण्यासाठी आहेत. क्या बात आहे निखिल, वेल प्लेड. सत्तावीस चेंडू मध्ये 78 धावा. क्या बॅटिंग आहे. 5 चौकार आणि 9 षटकार निखिलच्या बॅट मधून आलेत. 9 षटकार, त्यामध्ये 3000 रुपये त्यांना मिळणार आहेत. 6 षटकार त्यांचे गृहीत धरण्यात आलेत. वेल प्लेड निखिल, क्या बात आहे. म्हणजे रोजचा सराव किती महत्वाचा आहे.
आता जेवढे आहेत तेवढेच आहेत. हा किती जिंकायला आहेत? 91 धावा गरजेच्या आहेत. 15 धावेंची सरासरी प्रत्येक षटकामागे आहे. या मैदानामध्ये काही अशक्य नाहीये. सुरुवातीपासूनच आक्रमण करावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाजचं नाव काय? नागनाथ. सचिन आणि केतन ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिला चेंडू इथे षटकार. तू शेर तो मैं सवा शेर. पहिला चेंडू षटकार. आता एवढे चेंडू या मॅच मध्ये गेलेत ना. आयोजक चेंडू आणून द्या पटकन. चेंडू इथले संपले. नाही आणावं लागेल. सुरुवात तर इथे सुरेख आहे. चेंडू आलाय का? नाहीतर जुना चेंडू द्यावा लागेल. पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमण चढवलंय. पहिल्या चेंडूवरती इथे षटकार आहे. इथे मात्र चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे होतोय. केतन आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. पुढचा चेंडू चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण आहे. काहीसा फंबल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस्टाईप स्ट्रोक आहे. परंतु क्षेत्ररक्षक पुढे निघून गेला आणि चेंडू नंतर आला. धावसंख्या होते ती 9 धावा. पर एक षटकार येऊन चालणार नाही. प्रत्येक षटकामागे 2 षटकारांची गरज आहे. एकट्या निखिलने 9 षटकार खेचून काढले होते पहिल्या इनिंग मध्ये आणि 4 चौकार. वा ताकद आणि नजाकत. षटकार. 6 धावा. म्हणजे यांच्याकडे तेवढी ताकद आहे. आता इथे माहिती मिळते की 10 ओव्हर मध्ये 145 धावा या केतनच्या बॅट मधून आलेले आहेत. म्हणजे त्याला 90 धाव्यांचं लक्ष काहीच अवघड नाहीये. तो एकदा चालू झाला की थांबत नाही असं म्हणतात. एक षटकार तर आलाय. धावसंख्या होते ती 15. पुढचा चेंडू. वाह चांगल्या चेंडूला इथे सन्मान आहे.
जरी चेंडू इथे डॉट बॉल गेला तरी जी धावगती हवी होती ती धावगती मिळालेली आहे. पहिल्या षटकामध्ये तर 15 धावा आलेल्या आहेत. जी धावगती हवी होती ती मिळाली आहे. प्रत्येक षटकामागे 15 पाहिजेच आहेत. म्हणजे एका षटकामध्ये आतापर्यंत 15 आल्यात. एका षटकामध्ये 15 येऊन नाही, सगळ्या षटकामध्ये कमीत कमी 15. जास्तीत जास्त 32 धावांचं देखील रेकॉर्ड तुम्ही मोडू शकता. ते फारच अवघड आहे, परंतु सांगता येत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. निश्चित कोणी सांगू शकत नाही. पहिला चेंडू इथे सुरेखरित्या हाताळला जातोय. मुकेश आपण पाहतो इथे गोलंदाजी मार्क वरती येतात. पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय आणि त्या दरम्यान दुहेरीचा प्रयत्न. वेगवान धाव इथे पूर्ण केले. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. इथे फुलटॉस चेंडू. एक व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. एकच धाव आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 18. 27 चेंडू मध्ये अजूनही 73 धावींची गरज आहे. 27 चेंडू 73 धावा. काहीसा अवघड आहे आणि काहीसं सोपं देखील आहे. केतन पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली फलंदाजी करतोय आणि त्याच्याच बरोबरीने इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. इथे बिग हिट आणि षटकार. 6 धावा. चोवीस धावा झाल्यात. 11 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 24 धावा आहेत. 25 चेंडू आणि 67 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 9 धावा खर्च झाल्यात. एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकला केतन. हा इथे वाईट बॉल. अवांतर धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. 25 चेंडू आणि 66 धावींची गरज आहे. 25 बॉल 66. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस्टाईम स्ट्रोक. इथे झेल सुटलाय. बघा आता इथे केतनचा झेल सोडलाय. मगाशी झेल सोडलेला तुम्हाला आठवला. या षटकामध्ये देखील केतनचा झेल सोडलाय. ज्या वेळेस तुम्ही झेल सोडताना त्या वेळेस तो संघ आज हारलेला आहे. मगाशी त्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती नागनाथ. बघूया चेतनला इथे केतनला इथे आपण पाहिलं तर जीवदान मिळतंय. आता त्या जीवदानाचा फायदा घेतला जाईल का.
नागनाथ गोलंदाजी मार्क वरती. काय पहिला चेंडू तर इथे डॉट बॉल आहे. पहिला चेंडू तर इथे निर्धाव आहे. पुढचा चेंडू केतनसाठी. इथे बिग हिट आणि पुन्हा एकदा चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. धावसंख्या होते ती 32 धावा. केतन याच्या जीवदानाचा फायदा तर घ्यायला इथे सुरुवात आहे. 25 धावेंवरती तो नाबाद आहे. 32 मधल्या 25 धावा केतनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न आहे. चेंडू मिस्टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपला जाईल झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. जाऊ द्या ना बाळासाहेब, विकेट मिळाली आहे. एन्जॉय. गाणं वाजवा. कॅच कोणी घेतला? कॅच कोणी घेतला? अरे बापरे, अरे बापरे. शमशेर कदम इथे आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. ते पुन्हा एकदा चेंडू शरीराचा वेध इथे घेतोय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. लेगबाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्या होते ती 33 धावा. 20 चेंडू आणि 58 धावेंची गरज आहे. 20 बॉल 28. मग मॅच ज्यावेळेस सुरू झाली ना त्यावेळेस सचिनच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर मात्र धावा फार कमी आल्यात. परंतु इथे आता त्याला सूत्र आपल्या हाती घ्यावी लागतील. वा, चेंडू आउट ऑफ द पार्क. इथे थांबून चालणार नाही. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. आता केतन आउट झाल्यावरती सचिनच. एकोणचाळीस धावा झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 19 चेंडू आणि 52 धावा. 19 बॉल 52. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. एकच धाव. 40 धावा 3 षटकांमध्ये. पाणी घेऊन जा. अजून 18 मध्ये 51 करायच्यात. बरोबर मला वाटतं 10 धावा कमी पडल्या. नाहीतर धावगती बरोबरच आहे. निम्म्या बरोबर केलेल्या आहेत. अजून निम्म्या करायच्यात. 40 केल्यात, 50 करायच्यात. आणि चेंडू तेवढेच शिल्लक आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत.
षटक क्रमांक इथे मैदानामध्ये चौथं सुरू होत आहे आणि चौथ्या षटकाची सुरुवात इथे 2 धावेने इथे केली जाते. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा आल्यात. धावसंख्या होती ती 42 आणि त्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवरती आलेली 1 धाव. 43 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं सुरू झालं आणि चौथ्या षटकाची सुरुवात दुहेरी आणि त्यानंतर एकेरी. आता एकेरी दुहेरी धावेंनी हे लक्ष साध्य होणार नाही. चौकार षटकार प्रत्येक षटकामागे खेळावे लागतील. 17 धावा प्रत्येक षटकामागे हव्यात. इथे बॅटची एज फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 45. 15 चेंडू आणि 46 धावेंची गरज आहे. 15-46. पुन्हा एकदा चेंडू काऊ कॉर्नर मध्ये. इथे चौकार 4 धावा. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा. 49 रन्स. 14 चेंडू आणि 42 धावेंची गरज आहे. 14-42. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्या 50 धावा. 41 अजूनही बनवायच्यात. 13 बॉल 41. ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये एक 32 धावांचं जे षटक आलं ना, त्याचप्रमाणे या डावामध्ये देखील एका मोठ्या षटकाची इथे गरज आहे. 13 चेंडू आणि 41 धावा. पुढचा चेंडू सचिन साठी. इथे फुलटॉस चेंडूवरती दांडी गोल. फलंदाज इथे त्रिफळा बाद. इथे मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला सचिन. बॅक टू द पॅव्हिलियन. बारा चेंडू आणि 41 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 41 धावेंची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण मुकेश यांना पाहतोय. 12 चेंडू आणि 41 धावेंची गरज. 12 बॉल 41. इथे 1 आणि +1 अशा 2 धावा. 52 धावा झाल्यात. 11 चेंडू आणि 39 धावेंची गरज. 11 बॉल 39. 11 चेंडू 39 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती इथे जवळपास 4 धावेंची गरज आहे. इथे मोठा प्रहार आहे आणि आय थिंक इथे षटकार आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. निखिल तिथे तैनात आहे. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येत वाढ.
धावसंख्या 59. 9 चेंडू 32. 9-32. हा, मगाशी 12 चेंडू 32 ची मॅच इथे जिंकलेली आहे. इथे 9 मध्ये 32 आहेत. त्यामुळे कुठलंही टार्गेट इथे सेफ नाहीये. इथे मात्र वाईट बॉल. अजून एक धावा अतिरिक्त मिळते. धावसंख्या होते ती 60 धावा. 9 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 9 बॉल 31. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने खेळण्यात येतोय. एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्या होती ती 61 धावा. म्हणजे एकेरी दुहेरी नव्हे तर चौकार षटकारांची आता गरज आहे. 8 चेंडू आणि 30 धावा. जे या 2 चेंडूवरती कमीत कमी 10 धावा तरी येणं गरजेचं आहे. अन्यथा सामना फार दूरवरती निघून जाईल. परंतु सांगता येत नाही, आता बोलता येणार नाही. मगाशी 6 मध्ये 24 पाहिजे होते, 24 झालेले आहेत. इथे 8 मध्ये 30. 8 चेंडू आणि 30 धावा. काहीसं अवघड आहे, काहीसं सोपं आहे. प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना, म्हणजे गोलंदाजांना देखील आणि फलंदाजांना देखील. कोणी अजून परफेक्ट जिंकला असं म्हणता येणार नाही. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. 63 झाल्यात. 7 चेंडू 28 धावा. आता जर का जिंकायचं असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला तर या चेंडूवरती कमीत कमी एक षटकार पाहिजे. कमीत कमी. चौकार नाही, मग त्याच्यासाठी जुबेरच पाहिजे दुसऱ्या इनिंगला. जुबेर नाहीये इथे. इथे अजून वाईट बॉलच्या धावा ऍड केल्या नाहीत आपण. वाईट बॉल आहे. 64 झाल्यात. अजून 27 करायच्यात. 7-27. मॅच इथे रंगत चालल्यात. आज दिवसभरामध्ये प्रत्येक मॅच भारी झाली आहे. षटकार आहे. षटकार आहे. बघा, म्हणजे मी बोलतो याचं लक्ष देतात बारकाईने. आता मॅच मध्ये मजा आहे. 19 पाहिजेत. 19 ना, 21 पाहिजेत. 6 मध्ये 21. मागाशी या अगोदरचीच मॅच ना. आता पाणी देऊ शकतो ना. आता पाणी द्यायला जायचंय. एक जण बॅट घेऊन गेला, एक पाणी घेऊन गेला, एक नुसताच गेलाय. आता तो नुसताच गेलाय, तो काय करायला गेलाय, काय ह्या दोघांना आणायला गेलाय. चला आपण पटकन खेळूयात. तिथे प्रॅक्टिस सेशनची मुलं अजूनही मैदानाच्या बाहेर आहेत. तुम्ही कधी बाहेर येताय त्यांना प्रॅक्टिस करायची. पटकन आजचा दिवस संपवा. 6 चेंडू आणि 21 धावा. बघा, या मैदानामध्ये 6 मध्ये 24 झालेल्या आहेत. या अगोदर ती 6 मध्ये 21 आहे. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती कोण आहे? बॉलर नेम सचिन. सहा चेंडू आणि 21 धावा. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती प्रहार. इथे चौकार आहे. चौऱ्याहत्तर धावा झाल्यात. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 4 चौकार किंवा 3 षटकार. आता एकेरी दुहेरीकडे कोण बघतच नाही हल्ली. पुन्हा एकदा शफल होऊन त्याच दिशेने चेंडू खेळलाय.
क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. एक धाव मिळाली, एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. 75 झाल्या. 4 चेंडूमध्ये 16 धावेंची गरज. आता शेवटच्या चेंडूवरती जो षटकार खेचला होता समशेरनी, अगदी समशेरच तिथे फिरवावी लागेल नावाप्रमाणे. ती बॅट नव्हे तर समशेरच आहे असं समजून बॅटिंग करावी लागेल. इथे चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव. 3 चेंडू 16 धावा, 2 षटकार 1 चौकार. 1-2 काही उपयोगाच्या नाहीयेत. आता षटकार आणि चौकारच मॅच जिंकून देऊ शकतं. तीन चेंडू आणि 16 धावा. हा चेंडू फार महत्वाचा आहे. इथे झेलबाद. बॅकफुटला जाऊन पंच करणं फार अवघड आहे फ्लो मध्येच. इथे मात्र कॅच आउट होतोय. झेलबाद झालेला आपण पाहतोय. ओम प्रकाश ते सुरेख झेल टिपतायत. नवीन बॅटर आपण पाहतोय मुकेश. स्ट्राईकला सज्ज असतील. 2 चेंडू. अजूनही मॅच संपलेली नाहीये. वाईड बॉल आलाय ना, सांगता येत नाही. मागाशी पण एक नो बॉल दिलाय. नाही कसं आहे मॅच ही 2 चेंडू मध्ये 15. आता आपण जवळपास म्हणू शकतो हडपसर संघ इथे विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. एक चेंडू आणि 14 धावेंची गरज. 6 आहे. या षटकाराला उशीर झालाय. 8 धावेने फक्त हा पराभव आहे. थोडक्यात मॅच गेली. 83 धावा झाल्या 90 पैकी. क्या बात है. बाळासाहेबांसाठी एखादं चांगलं गाणं लावा. जाऊ द्या ना बाळासाहेब. ओ गाणं लावा बाळासाहेब.